Today we discuss the solve example. या चॅप्टर मधले जे पहिले दोन एक्झाम्पल्स आहेत ते डिफरन्स ऑफ सेट वरती आहे आणि डिफरन्स ऑफ सेट ह्या वर्षी आपल्या सिलेबस म्हणून काय केलेलं आहे बघलेला आहे. तुम्ही डायरेक्ट आपण एक्झाम्पल नंबर किती चालू केलाय 3. तिसरा एक्झाम्पल काय फाइंड ए हॅविंग कोऑर्डिनेट 1 2 3 4 बी हॅविंग कोऑर्डिनेट 3 4 एलिमेंट्स 3 4 5 6 सी हॅविंग एलिमेंट 5 6 7 8 and D having elements 7 8 9 10. 1 ते 10 पर्यंत सगळे एलिमेंट्स सगळ्या सेट मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता सुरुवातीला काय करायचं हे गिवन सेट पर करायला आहे. गिवन दॅट काय काय दिले मला A having elements 1 2 3 4 B be the set having elements 3 4 5 6 C be the set having element 5 6 7 8 and D be the set having element 7 8 9 10. These are four sets. By using these four sets we will find the some questions. Question number 1, I want to find A union B. आता युनियन आपल्याला माहिती आहे याचा नवीनच आहे लय आणि अकराला परत शिकवलेले दोन थेरॉटिकल लेक्चर कालपर्यंत मी घेतले आहे. आता युनियन मध्ये कोणकोणता भाग समावेश होतो ए मधले असलेल्या सगळ्या एलिमेंटचा बी मधले असलेल्या सगळ्या एलिमेंटचा समावेश होतोय ना. युनियन म्हणजे काय उत्तर येतो 1 in 2 in 3 in 4 in up to 5 in 6 in हे सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये येतील. बरोबर आहे का. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं. दुसरा प्रश्न काय सांगितला आपल्याला ए युनियन बी युनियन सी. आता ए युनियन बी आपण या ठिकाणी काढलेला आहे किती येते 1 2 3 4 5 6 आणि युनियन विथ कोणा बरोबर आहे सी बरोबर. सी चे एलिमेंट कोणकोणते तर 5 6 7 आणि 8. मग आता टोटल उत्तर काय येणार आपण तर 1 in 2 in 3 in 4 in 5 in 6 in 7 in 8. These are total 8 elements involved in this union of three sets. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारला आपण तुम्हाला बी युनियन सी विचारलं तिसऱ्या मध्ये आणि युनियन काय विचारलं डी विचारलं. तर तिन्ही सेट एकाच वेळेस तुम्ही लिहू शकता. तर कोणते एलिमेंट दिले पुढे बघा पहिला बी चे एलिमेंट सांग पटकन सांग. बी चे एलिमेंट काय काय दिसतं तो डोळ्याने 3 4 5 6 युनियन विथ पुढं 5 6 7 8 पुढं 7 8 9 आणि मग आता तिघांचं युनियन आहे काय उत्तर येईल आपलं त्या सेट मधले एलिमेंट सांग पटापटा. तिघांचं एकत्रित युनियन आहे आपल्याला युनियन घ्यायचंय 3 4 5 6 7 8 9. हे सगळे एलिमेंट कशामध्ये मोडले कशावर शोधतो आपण मला सांगता येते का हा करेक्ट. सगळ्या मधले एलिमेंट एन ऑफ ए इज इक्वल टू किती आहे 4. नंबर ऑफ एलिमेंट इन 4 परत सेम एलिमेंट इन कुठे बी मध्ये नंबर ऑफ एलिमेंट सी आणि नंबर ऑफ एलिमेंट काय म्हणतो आपण बी. सगळ्याचे एलिमेंट नंबर ऑफ एलिमेंट किती सेम असेल करेक्ट आहे का. आणि मग उत्तर किती आलं ह्या सवालला काय म्हणलं पाहिजे हेन्स द सेट्स कोणकोणते ए बी सी बी आर ओके का बघा का universal set we have given to 1 2 3 4 5 6 7 up to 10 be the universal set. A be the another set and having elements 1 3 5 7 9. What about B? B किती उत्तर येत नाही तर B काय दिलेलं आहे आपल्याला 2 3 4 5 6 7 8 आणि 10 आणि C चे एलिमेंट दिले 6 7 8 9 आणि आपल्याला या तीन गोष्टी काढायला फक्त विचारलेल्या आहेत. आता इथं काय विचारलं आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट विचारले. काय विचारले कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता काय काय गिवन दिले त्या दिल्यावर आता गिवन दॅट म्हणायचं युनिव्हर्सल सेट लिहून काढायचा 1 2 3 4 5 6
7 8 9 10. त्यानंतर हे काय दिलंय तो लिहून काढायचा 1 3 5 7 9. बी काय दिलाय 2 3 4 6 8 10 आणि सी दिलाय 6 7 8 आणि 9. खरं तर बी नसतं दिलं तरी चाललं असं आपल्या एक्झाम्पल मध्ये पुढे बी नाहीच. आता काय राहील पहिलं मला विचारलं एक कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं सेट असतो, कोणत्या घटकांचा सेट असतो की जे घटक युनिव्हर्सल सेट मध्ये असतात परंतु ए मध्ये असता कामा नाही. म्हणजे ए ला ए चे सगळे घटक येतात वगळायचे. ए चे घटक वगळलं काय राहिलं शिल्लक येतं 2 त्यानंतर 4 6 8 these are elements which are belong with a complement. What about 2? Question number 2 काय A intersection C चा कॉम्प्लिमेंट. आता आधी लगेचच कॉम्प्लिमेंट आपल्याला काढता येणार नाही. अगोदर तुम्हाला काय काढावं लागेल A intersection C काढावं लागेल. कसं काढणार तुम्ही the common point between these two sets corresponding to sets. common point सांगा मला फक्त वाटतं एकच 7 आहे 7 आणि 9 दोन कॉमन पॉइंट्स आहेत. आता याचा कॉम्प्लिमेंट कुठं पाहतो नेहमी कॉम्प्लिमेंट कुठं पाहायचा असतो युनिव्हर्सल सेट मध्ये पाहायचा असतो. कुठं पाहायचा असतो नेहमी युनिव्हर्सल सेट मध्ये. मग काय उत्तर येतील ते दोघं वगळायचे युनिव्हर्सल सेट मधून बाकी सगळे लिहायचे. मग कोण कोण येईल 1 2 3 4 5 6 7 8 7 येणार नाही आणि कोण येणार नाही झाले का. आता प्रश्न पुढचा तिसरा असा विचारलाय आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. मग आता सेट ए इट सेल्फ येतं पण तरी देखील आपण कॉम्प्लिमेंट या ठिकाणी घेत नाही. आता याचे एलिमेंट काय करायचे वगळायचे युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट लिहायचे. काय एलिमेंट 1 8 3 5 7 9 these are elements which are belong with the universal set and that is nothing but a बघा हे काय दिलं आपल्याला तोच दिलाय का 1 3 7 5 7 8 9 म्हणजे ऑड नंबर दिले सगळे अप टू 10 पर्यंत. ठीक आहे. Let's be the universal set for the non-empty sets C and B. Empty sets चालणार नाही. कसे पाहिजे आपल्याला नॉन एम्प्टी पाहिजे. व्हेरीफाय डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी दिलाय. हा डी मॉर्गन्स लॉ कॉम्प्लिमेंट वरती अप्लाय केलाय. कशावर अप्लाय केलाय दोन सेट वरती. त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन कोणते असतात. एक कोणतं ऑपरेशन आहे युनियन आणि दुसरं इंटरसेक्शन. जेव्हा कॉम्प्लिमेंट दोघांच्या युनियनचा कॉम्प्लिमेंट जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा प्रत्येकाचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. त्याच्यामध्ये काय लिहायचं इंटरसेक्शन. साइन चेंज करायचं. इथे युनियन इथं कोणतं इंटरसेक्शन. दोघांचं काय तयार होतं कॉम्प्लिमेंट. आणि मग त्यावेळेस आपल्या इंटरसेक्शनचा कॉम्प्लिमेंट दिला जातो. दोघांचा कॉम्प्लिमेंट येतो मात्र चिन्ह कोणतं येतं बंद येतं युनियनचं येतं. त्याला लक्षात राहायला सांगायचं. ओके. आता आणखी ह्याला म्हटलं आपल्याला परत लिहायचंय गिवन दॅट काय दिलं रे मला x with a set having elements 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे दिलेलं आहे आपल्याला 1 2 3 4 आणि 5. बी दिला 1 2 5 6 आणि 7. आणि मग विचारलंय काय काय तर कॉम्प्लिमेंट विचार. आपण सुरुवातीला काय करू डायरेक्टच काय करायचं ए कॉम्प्लिमेंट काढून घेऊ बी कॉम्प्लिमेंट काढून घेऊ. आता तो आपल्याला सांगता येईल कॉम्प्लिमेंट नेहमी कुठं पाहिजे असतात युनिव्हर्सल सेट मध्ये. कसे पाहिजे की ज्याचे आपण कॉम्प्लिमेंट काढतोय ते एलिमेंट्स काय करायचे युनिव्हर्सल सेट मधून वगळायचे. बाकीचे राहिलेले काय एलिमेंट्स 6 7 8 9 10. व्हॉट अबाउट बी 3 4 8 9 आणि ए कॉम्प्लिमेंट झाला बी कॉम्प्लिमेंट झाला. आता काय करायचं आपल्याला युनियन काढून घ्यायचं. ए युनियन बी. युनियन आपल्याला माहिती आहे दोघांमध्ये सगळे एलिमेंटचा विचार केला जातो. फक्त कॉमन एलिमेंट एकदाच दिला जातो सेट थेरी मध्ये. मग उत्तर काय 1 8 2 8 3 4 8 5 8 6 8 आणि 7 8. आणि ए इंटरसेक्शन पण काढून घ्यायचा. ज्या आवश्यक गोष्टी त्या थेरमसाठी लागणाऱ्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या. इंटरसेक्शन मध्ये काय येतं दोघं बोलता कॉमन पॉईंट 1 e 2 e 5 e. These are three elements which are lying this common set. आता काय शोधायचे नाव. वी कन्सिडर द फर्स्ट केस. वी कन्सिडर LHS. काय LHS आहे आपली LHS काय
तर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट ए युनियन बी आहे आपल्या जवळ आहे का त्याचा कॉम्प्लिमेंट कुठे पाहतो मी इन्व्हर्स सेट मध्ये राहिलेले एलिमेंट लिहायचे काय उत्तर आहे 1 to 7 पर्यंत आहे म्हणजे पुढचे कोणते राहिले 8 9 10 आरएचएस विचारात घ्या काय आरएचएस दिलेलं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आता ए कॉम्प्लिमेंट पण आपल्या जवळ आहे का बी कॉम्प्लिमेंट पण आहे दोघांना मला कॉमन पॉईंट सांगा इंटरसेक्शन घेतो आपण कॉमन पॉईंट आला पाहिजे परत एकदा किती आहे 8 9 आणि याला आकडा क्रमांक 1 म्हणायला आकडा क्रमांक 2 म्हणा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get आम्हासने काय मिळेल LHS is equal to म्हणजेच काय मिळालं मला A युनियन B चा कॉम्प्लिमेंट हा A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट सारखा असतो आता केस नंबर 2 प्रूव्ह करतोय नाव कन्सिडर वन्स अगेन LHS काय LHS त्याचे A इंटरसेक्शन B चा कॉम्प्लिमेंट आपण A इंटरसेक्शन B काढलेला आहे इथं त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे राहिले एलिमेंट करून घ्यायचे सगळे युनिव्हर्सल सेट मधून घ्यायचे आता 1 2 आणि 5 वगळायचं त्याच्यातून काय राहिलं 3 4 6 7 8 9 आणि 10 त्याला आपण आकडा क्रमांक 3 म्हणू नाव कन्सिडर आरएचएस काय ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट बघा बी कॉम्प्लिमेंटचे का एकत्र करा काय उत्तर येईल 3 4 आहे का आहे 5 आहे का नाही 6 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे आणि 10 आकडा क्रमांक 4 काय म्हणणार आहे तुम्ही फ्रॉम इक्वेशन 3 and 4 we get काय म्हणणार मला LHS is equal to RHS आणि मग म्हणजेच काय मिळालं मला A इंटरसेक्शन B चा कॉम्प्लिमेंट आहे काय नॉट दिस A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बरोबर आहे का ओके का ठीक आहे काय दिलं रे मला ती दिलेला आहे काय दिला x x स्क्वेअर प्लस 14x प्लस 410 इज इक्वल टू 10 अशा x लोकांचा संच की ज्यामुळे हे उदाहरण काय जाणार आहे सॅटिस्फाय होणार आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर मला सांगा याचे एलिमेंट्स कोणकोणते येतील आता ह्या कोणत्या फॉर्म मध्ये सेट बिल्डर फॉर्म मध्ये नाउ वी आर कन्वर्टिंग टू इट इनटू द लिस्ट मेथड बोला कसं करता येईल तर मग आता कोणत्या दोन अंकांमुळे उत्तर येतात वर्ग समीकरण म्हणजे किती रूट्स आहेत देर आर 2 रूट्स ओनली मग आता 2 रूट्स आहेत ते कोणकोणते असले पाहिजे मग आम्हाला 14 ची फोड करता आली पाहिजे मधल्या पदाची कशी करू रे आपण जेणेकरून कोणाला 40 आला पाहिजे 10 into 4 म्हणजे माझ्या हिशोबाने -10 आणि -4 असे दोन एलिमेंट येतील बरोबर बघा आले का कसे काढले मी x स्क्वेअर प्लस 14x प्लस 40 इज इक्वल टू 0 आणि मग काय केलं याचे अवयव पाडले मग x स्क्वेअर 10x प्लस 4x प्लस 40 इज इक्वल टू 0 मधल्या पदाची फोड करणे याला असा भाग म्हणतात या दोघांमधून कॉमन x काय आलं x प्लस 10 या दोघांमधून कॉमन 4 x प्लस किती आलं 10 इज इक्वल टू 0 या दोघांमधून कॉमन x प्लस 10 कॉमन आहे राहिलं काय x प्लस 4 इज इक्वल टू 0 मग आपल्याला माहिती आहे x प्लस 10 इज इक्वल टू 0 or x plus 4 is equal to 0 it means that x is equal to -10 and x is equal to -4 मग आता ह्या दोन्ही किमतीपैकी कोणती किंमत इथं ठेवली तरी LHS is equal to काय म्हणणार तुम्हाला मग अशा लोकांचा संच तयार करायला सांगितलं मग किती व्हॅल्यू आहे आपल्याला फक्त उपलब्ध दोनच व्हॅल्यू आहे इतर कोणतीही किंमत याच्यामध्ये टाकल्यानंतर उत्तर 0 येणार नाही बघा एखादं म्हणेल सर तुम्ही काहीतरी खोटं सांगताय मीचे वादा चार्ट ठेवून बघतो -4 ब्रॅकेट स्क्वेअर 14 into -4 प्लस 40 करा कॅल्क्युलेशन किती झाले इथं 16 किती झाले बघा किती रे -1 प्लस 8 प्लस आणि प्लस 40 करा कॅल्क्युलेशन उत्तर किती 0 म्हणजे काय करतो रे ही किंमत याच्यामध्ये ठेवल्यानंतर डावी बाजूवरून काय मिळते आपल्याला उजवी बाजू 0 उत्तर मिळतं -10 ठेवलं देखील तेच उत्तर मिळणार आहे 0 उत्तर मिळणार आहे म्हणजेच
आपल्याला असे पॉईंट शोधून काढायचे आहेत, अशा एक्स लोकांचा संच की त्याचं हे उदाहरण काय केलं पाहिजे आणि हे वर्ग समीकरण काय झालं पाहिजे सॅटिस्फाय करून दाखवले पाहिजे. म्हणजे आता कोणते एलिमेंट आले आपल्याकडे -10 आणि -4 दोनच एलिमेंट आले. सिमिलरली क्यू बी द सेट कसं दिलाय मला x such that x square minus 5x plus 6 is equal to 0 एलिमेंट सांगा काय येतील एलिमेंट 2 आणि 3 एलिमेंट येतील बरोबर आहे का बघा चेक करून. अरे आले का याचे पुढे कसे होणार x square minus 2x minus 3x plus 6 जमेल ना इथे लक्षात ठीक आहे. r with the same काय आलं x square plus 17x minus 60 is equal to 0 सांगा उत्तर. आता इथं मायनस आहे एक प्लस आणि एक मायनस मोठं मायनस असतं पाहिजे म्हणजे -20 उत्तर येईल प्लस 3 उत्तर येईल बरोबर आहे बघा चेक करू. बरोबर आहे का म्हणजे कसं आहे ना 20 × 60 उत्तर 60 आलं दोघांच्या वजाबाकी केले उत्तर किती आलं पाहिजे 17 येतं कळतंय ना. आता एलिमेंट कळाले का तुम्हाला पी क्यू आर चे आई ते दिले नव्हते आपल्याला काढायला लागले. आर आपल्याला माहिती आहे कोण एक्स युनिव्हर्सल सेट माहिती आता सगळे एलिमेंट आपण काढू शकतो. पहिला प्रश्न उत्तर आपण लिहू काय उत्तर आहे पहिलं पी युनियन क्यू. आता सांगता येईल डायरेक्ट एलिमेंट पी आणि क्यू चे एकत्रीकरण करा. एलिमेंट कोणते येते -10 -4 2 आणि 3 these are 4 एलिमेंट्स ओनली. आकडा क्रमांक 2 काय सांगितले काढायला मला क्यू इंटरसेक्शन आर आहे का कोणी तर मला वाटतं आहे किती येतो सिंगलटन एलिमेंट आहे 3. त्यानंतर तिसरा आकडा काय तिसरा आकडा पी युनियन क्यू इंटरसेक्शन आर याला ब्रॅकेट टाका. आता ह्या 3 बरोबर कोणाचे युनियन करायचे पी चे करायचे म्हणजे एलिमेंट कोणते येते पी मध्ये एलिमेंट -10 -4 आहे आणि मग इंटरसेक्शन मध्ये एलिमेंट फक्त एकच आहे म्हणजे उत्तर काय मिळणार आहे -10 -4 आणि किती आलं 3. चला 4 चं क्वेश्चन पर्यंत येऊन पोहोचलो आपण. काय सांगितलंय पी इंटरसेक्शन क्यू युनियन आर. आता पी चे एलिमेंट लिहा आणि डायरेक्ट युनियन चे एलिमेंट लिहा. पी चे एलिमेंट कोणते -10 -4 इंटरसेक्शन विथ क्यू युनियन आर. आर चे एलिमेंट सांगा हे दोघांचे कॉमन एलिमेंट काय उत्तर आलं 2 कॉमन नाही सगळेच एलिमेंट -20 आणि किती आलं 3 बरोबर आहे का. आपण -20 ला अगोदर संधी देऊ कसं लिहिलं तरी चालतं. ओके आता दोघांमध्ये कोणतं नातं इंटरसेक्शन दोघांमध्ये कॉमन एलिमेंट सांगा. अरे कॅन यू गिव्ह द कॉमन एलिमेंट नो बिकॉज ऑफ व्हाय काही दोघांमध्ये कॉमन नाही आम्ही कसं काय बदलू टाकणार म्हणजे कोणता सेटिंग येतं एम्प्टी सेटिंग ऑफ 5 म्हटलं तरी चालेल. कळलं का उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक किती झालाय 5वा. तुम्हाला पी युनियन क्यू चा काय काढायचा आहे कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आधी आपल्याला युनियन काढावं लागेल. युनियन आहे का आपल्याकडे आहे त्याचा कॉम्प्लिमेंट सांगा. कॉम्प्लिमेंट कुठे पाहता असतो नेहमी युनिव्हर्सल सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट आले तर पहिला -20 फिक्स आहे आणि 4 बरोबर आहे का झाले बाकी सगळे एलिमेंट त्याच्यात आहेत. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन आर कॉम्प्लिमेंट. आता क्यू च्या कॉम्प्लिमेंट एलिमेंट सांगा. बघा हे दोन एलिमेंट्स आहेत हे ओळून आर एक्स मधले एलिमेंट सांगायचे कोण कोण आलं मग -20 -10 -4 आणि 3 सॉरी 4 इंटरसेक्शन वे आर चे एलिमेंट सांगायचे आर कॉम्प्लिमेंट. आर कॉम्प्लिमेंट काय आहे आर बघा -2 आणि 3 गावाचं मोकळायचं आहे. -2 आणि 3 ला काय झालं -10 -4 2 आणि आता दोघांमध्ये इंटरसेक्शन झालं काय कॉमन एलिमेंट येते -4 -10 पण आहे नाही का -4 आणि 4 एलिमेंट. प्रश्न संपला. कळलं का काय गिवन दिले रे मला काय काय दिले त्या व्यवस्थित पाहून लिहायचं. काय दिलंय सुरुवातीला n ऑफ x दिलाय 50 n ऑफ a दिलाय 35 n ऑफ b दिलाय 22 आणि n ऑफ a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b किती दिलाय रे 3. b चा कॉम्प्लिमेंट असावा असं मला वाटतं.
प्रश्नामध्ये बीचा कॉम्प्लिमेंट असावा, बीचा पण कॉम्प्लिमेंट आहे, बरोबर आहे ना? कॉम्प्लिमेंट पाहिजे. आता कॉम्प्लिमेंट आहे याच्यावरून आपल्याला सुरुवातीला पहिली किंमत सुरुवातीची काढता येईल. मग आता काय किंमत आहे, कशी काढता येईल आपल्याला किंमत? तर आम्हाला माहिती आहे n of a complement intersection b complement. I can write this as n of a union b चा कॉम्प्लिमेंट. करेक्ट लिहिलंय का बघा? कोणत्या लॉच्या माध्यमातून लिहिलं? डी मार्गनचा कॉम्प्लिमेंट वरती अप्लाय केला जातो. आपल्या माहिती दोघाला कॉम्प्लिमेंट आहे, इथे इंटरसेक्शन मध्ये उलट होतं, युनियन येतं डायरेक्ट ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट. आता मला माहिती आहे एक गोष्ट कोणती माहितीये, समजा n ऑफ a दिलाय किंवा कॉम्प्लिमेंट काढायचं तर आपण काय करतो, n ऑफ x मधून त्याचा कॉम्प्लिमेंट तो काय करतो, सेट वजा करतो, त्याचे एलिमेंट वजा करतो, म्हणजे मला काय मिळतं, कॉम्प्लिमेंट मिळतं. आता जसं काय जणू काय हे मला हेच दिसतंय, याचा कॉम्प्लिमेंट दिसतंय. मग आता हा मला काढायचा असेल तर काय करायला लागेल मला, n ऑफ x मायनस n ऑफ a युनियन b असं द्यावं लागतं, तेव्हा मला हे म्हणून बरोबर आहे लिहिलं. ओके का? आता मला 1, 2 आणि 3 यापैकी कोणकोणत्या किमती दिल्यात ते याचं आपण रूपांतर केलं याच्यामध्ये. ते वाटलंच तर आपण इथं लिहू शकतो n ऑफ x मायनस n ऑफ a युनियन b. हे मला असं लिहिता येईल, ते कसं असं लिहिलेलं आहे. आता मला 1, 2 आणि 3 यापैकी कोणकोणत्या किमती माहिती आहे, ही माहिती ना किती दिले, 3. म्हणजे डावी बाजू 3 आहे, उजवी बाजू हे किती दिले बघा, चेक करू. ते दिले 50 मायनस n ऑफ a युनियन b. याला जागा इंटरचेंज करा, हा इकडे आता प्लस होईल, हा इकडे आता मायनस होईल, म्हणजे n ऑफ a युनियन b हा 50 मायनस 3 लिहिता येईल. म्हणजे किती उत्तर आलं, 47. आता युनियन किती आला आपलं, 47. आता आपल्याला ऍडिशन रूल माहिती आहे. काय ऍडिशन रूल आहे, n ऑफ a युनियन b चा रूल आपण चहा, कॉफी आणि दूध साठी एक्झाम्पल येतं 10वीला वापरलेलं आहे, 9वी किंवा 10वीला आहे ते एक्झाम्पल आहे का नाही, ते एक्झाम्पल साठी हे वापरलेलं आहे. प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. मला काढायचं इंटरसेक्शन b, म्हणजे मी काढतोय दुसरी केस. मला ही किंमत दिली, ही दिली, ही दिली, ही नाही दिली, काढताय. याची किंमत किती आता मिळाली मला, 47. ही किती दिलेली आपल्याला, 35. पुढे n ऑफ b 22 मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. आता काय करायला, इकडे पाठवा, इकडे पाठवा, हा इकडे आता पॉझिटिव्ह आहे इंटरसेक्शन b. ते दोघांची बेरीज करा, किती उत्तर आलं नाही, 57 मायनस 47. इकडे आला तो मायनस होणार, मग उत्तर किती आले, n ऑफ a इंटरसेक्शन b ची किंमत किती आले, 1. ओके. आता तिसरा प्रश्न करता पाहिजे मला, तिसरा प्रश्न काय, n ऑफ a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b. याचं उत्तर मी लिहित असलं n ऑफ x मधून हा काय करायचा, वजा करायचा. चला n ऑफ b मधून वजा करा, n ऑफ b मधून काय करायचा, n ऑफ a इंटरसेक्शन b वजा करायचा. म्हणजे काय म्हणून मला a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b मिळेल. हा त्याचे फॉर्म्युले, जो झाल्यावर कॉम्प्लिमेंट नाही त्याच्यातून हा वजा करायचा इंटरसेक्शन. म्हणजे काय मला a इंटरसेक्शन b चा कॉम्प्लिमेंट. n ऑफ b ची किंमत किती रे, 22 मायनस किती करायचे आता इथे आला आपल्याला 10. म्हणजे उत्तर किती आलं रे, 10. त्यानंतर चौथा क्वेश्चन कोणता आहे, n ऑफ a युनियन b चा कॉम्प्लिमेंट. हा मला कसा लिहिता येईल बघा, चेक करून. मी याला असं लिहिलं चालेल का, n ऑफ n ऑफ x मायनस n ऑफ a युनियन b चा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. मला उलटवलं मी, जणू काय असं पाहिलं, मला हा फॉर्म्युला माहिती आहे कोणता, n ऑफ a कॉम्प्लिमेंटला मी कोण n ऑफ x मायनस n ऑफ a. मी जागा इंटरचेंज केली, याला इथं पाठवलं, याला पाठवलं. म्हणजे मी असं लिहिलं n ऑफ a इज इक्वल टू n ऑफ x मायनस n ऑफ a कॉम्प्लिमेंट. कोणते उत्तर कसं केलं, बरोबर लिहिले का बघा. म्हणजे इथं याच्यावर कॉम्प्लिमेंट नाही, तो n ऑफ a इथे काय केलं, त्याच्यावर कॉम्प्लिमेंट घेतला, बरोबर आहे का. आता हे लिहिल्यानंतर बघा माझं काम किती सोपं होतं. n ऑफ x हे मी असं लिहिलं तर चालेल का, n ऑफ a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b चा कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट चालेल का.
अरे आता शिकलोय ना आम्ही ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट काय घेतो आम्ही प्रत्येकाचा सेपरेट कॉम्प्लिमेंट घेतो आणि त्यांच्यामध्ये काय करतो इंटरसेक्शन घेतो. अगदी तेच केलंय युनियन होतं तर काय रूपात झालं इंटरसेक्शन. दोघांचा काय घेत आम्ही एखाद्या सगळे कॉम्प्लिमेंटचं काय बनवलं आज इथं कॉम्प्लिमेंट आहे ना कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट. आता मी जर असले तर चालले तर बघा n of x मायनस n of a इंटरसेक्शन b. कारण तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट सेट इटसेल्फ दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट काढला का आपल्याला तो आहे तो सेट म्हणतो आणि म्हणून त्याला बी असं म्हणले तर बी दिले. मग मला माहिती याचं उत्तर आताच आपण कुठे काढले की उत्तर आहे बरोबर इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. मग हा 50 मधून काय करायचा वजा करायचा. किती वजा केलं उत्तर किती आलं 30 आले का. सगळ्या प्रश्न उत्तर झाले का ओके का. आता पहा छोटासा प्रश्न आहे. इन अ बोर्ड एक्झामिनेशन 40 स्टुडंट फेल इन फिजिक्स. 40 पुढे नापास झाले कार्यकर्ते फिजिक्स मध्ये. आणखी 40 पुढे झाले केमिस्ट्री. 35 मॅथ मध्ये. 20 फेल इन मॅथ्स अँड फिजिक्स. 17 फेल फिजिक्स अँड केमिस्ट्री. 15 मॅथ्स अँड केमिस्ट्री. आणि 5 जे कार्यकर्ते ते सगळ्या विद्यार्थ्यांना in all subjects. If 350 students appear in the examination, how many of them did not fail in any subject? असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. सोल्युशन पी डिनोट लेट म्हणायचा. पी डिनोट काय दी नंबर ऑफ स्टुडंट fail in physics. C denote number of students fail in chem. M denote the number of fail students in maths. Okay. लिहून झालं. आता दिलेलं मटेरियल काय काय मला बघा याच्यावरून n of x दिलाय. टोटल नंबर ऑफ स्टुडंट अपियर इन द एक्झामिनेशन किती दिले 350 that is n of x. n of p दिलेला फक्त फिजिक्स मध्ये नापास झालेले कार्यकर्ते शोधायचे 40. n of c दिलाय 40. n of m दिलाय 35. अजून काय दिलंय n of p इंटरसेक्शन m इंटरसेक्शन p किती दिलाय आकडा 20. बर n of p इंटरसेक्शन c किती दिलाय 70. n of m इंटरसेक्शन p 15 आणि n of m p इंटरसेक्शन c इंटरसेक्शन p तर m किती दिले रे 5. सगळे विषयात घेतलेले काय किती शोधले आपण. अजून काय दिलंय का एवढं दिलेलं आहे. हा एम इंटरसेक्शन सी नाही का. ओके हे 15 आला. आता काय करायचं बघा एक तुर्तास डायग्राम आपण तयार करायची. आता आपल्याला शोधायचे काय ऍटलीस्ट वन सब्जेक्ट मध्ये फेल होणारे कार्यकर्ते शोधायचे आणि ते काय करायचे एन ऑफ एक्स मधून वजा करायचे की मग काय होणार न नापास झालेले विद्यार्थी म्हणून. आधी काय शोधायचे कमीत कमी एखाद्या विषयात नापास झालेले कार्यकर्ते नंबर ऑफ स्टुडंट शोधायचे. आता ते कधी शोधायचे बघा आपण या ठिकाणी 3 सर्कल काढून घ्यायचे. काढले का. सगळ्यात प्रथम 40 विद्यार्थी ते घ्यायचे फेल झालेले घेतले का. इथं 40 घ्यायचे केमिस्ट्री मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ इथे किती आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकामधून 5-5 वजा करायचे.
ते इथे घ्यायचं, कॉमन मध्ये येतं ना, म्हणजे इथे किती राहिले 35, इथे किती राहिले 35, इथे किती राहिले 30. सगळ्यात अगोदर सगळ्यातला कॉमन काढ एकत्र करून घ्यायचा. आता त्यांनी काय सांगितलंय पुढे 20 फेल इन मॅथ्स अँड फिजिक्स. पुढे मॅथ्स अँड फिजिक्स याच्यामध्ये किती फेल करायचे आपल्याला 20, त्यातले पहिलेच 5 घेतले म्हणजे राहिले किती आता 15. मग आता 15 याच्यातले घ्यायचे आणि याच्यातले पण घ्यायचे, म्हणजे इकडे किती राहिले 20, इथे 15 गेल्यावर राहिले किती, ओके का 15 राहिले का, ओके का. चला पुढचं काम चालू झालं. 17 फेल इन फिजिक्स अँड केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये 17 त्यातले 5 गेले, राहिले किती 12 राहिले. 12 मध्ये राहिले किती 8, इथं आले 12, इथले 12 गेले म्हणजे राहिले किती 12 गेले किती राहिले 23 राहिले का, ओके का, ठीक आहे. आता काय सांगितले पुढे आणखी 15 मॅथ्स आणि केमिस्ट्री मध्ये फेल होते, तिथले 5 इथं आले. इकडे किती राहिले 15 म्हणलं 10 आले पाहिजे, इथं राहिले किती 5, इथं राहिले 13, ओके का. मग आता सगळ्यांची बेरीज करून बघायचं. हे 20 आणि हे 20 किती झाले 40, याचा आकडा क्लिअर झाला. 13 5 18 20 30 आणि 40 याचा आकडा क्लिअर झाला. 10 10 आणि 15 म्हणजे 35. सगळ्यांच्या आले का बरोबर, सगळे आकडे बरोबर झाले तर सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर किती येतं बघा. किती येत हे 40 पूर्ण बघायचे आता इकडचे. हा इकडचे किती राहिले 40 आले 13 प्लस 10 प्लस 5 किती कॅल्क्युलेशन बघा. 40 50 60 68 किती विद्यार्थी आले 68 स्टुडंट्स. ही कमीत कमी काय होणार एका तरी सब्जेक्ट मध्ये काय होणार ते फेल होणार आहेत. मग आता राहिले किती रे न फेल होणारे, मग 350 मधून काय करायचं 68 वजा करायचे. जेवढे काय राहते तेवढे काय असेल आपले नंबर ऑफ स्टुडंट हु डज नॉट फेल इन एनी सब्जेक्ट. कळलं का, असा हा प्रश्न आहे. चित्रावरून देखील आपल्याला करता येतो, पण आता आपण प्रत्यक्षात करणार आहोत. आता इथं राहिले किती सगळे एक्स. हा तिथं म्हणायचं लेट N of A union P union C union M काय इंडिकेट करतो रे नंबर ऑफ स्टुडंट who fail at least one subject, at least one subject. आणि मग आपल्याला N of P युनियन C युनियन M चं उत्तर माहिती आहे. ते कसं काढतो तर त्याचं उत्तर N of P प्लस N of C प्लस N of M मायनस N of M इंटरसेक्शन P मायनस N of M इंटरसेक्शन किंवा P इंटरसेक्शन C मायनस N of M इंटरसेक्शन C आणि प्लस N of A इंटरसेक्शन P इंटरसेक्शन C इंटरसेक्शन M असं ही लिहिण्याची त्याची फॉर्म्युला आहे. दिस इज ऍडिशन रूल फॉर 3 सेट्स. आता P ची किंमत आपल्याला माहिती आहे किती होती 40 C 40 M 35 दोघांचं कॉम्बिनेशन 20 हे 70 हे 50 शेवटी किती करायचे 5 करा. ऋणवाल्यांची बेरीज करायची धनवाल्यांची पण बेरीज करायची. उत्तर किती आले 120 आलं का 40 40 आणि हे 40 120 यांची बेरीज करा किती राहिलं रे हे 40 50 आणि 52 बरोबर का 52. मग आता उत्तर किती आलं बघा 68 घ्यायला हरकत आलं का बरोबर. आता लेट P N of P कॉम्प्लिमेंट काय इंडिकेट करेल रे जर P फेल असेल तर कॉम्प्लिमेंट काय इंडिकेट करेल पास. इंटरसेक्शन काय C कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन
एम कॉम्प्लिमेंट. काय इंडिकेट करतात ते इंडिकेट करते तिथे म्हणायचं दी नंबर ऑफ स्टुडंट डज नॉट फेल इन एनी सब्जेक्ट. मग आता याचा फॉर्म्युला काय हो? कॉम्प्लिमेंट रूल्स आपल्याला काय शिकवतो? एन ऑफ पी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन एम कॉम्प्लिमेंट. काय शिकवतो तो आपल्याला सांगतो की एन ऑफ एक्स लिहा आणि किंवा असं लिहिलं चालेल. तो असं शिकवतो मला एन ऑफ पी युनियन सी युनियन एम चा कॉम्प्लिमेंट लिहा. बरोबर आहे का? जसं मी आता रूल पाहिला होता. कोणता रूल पाहिला आपण? ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. काय राईट दिसत ए युनियन बी चा कोणता रूल आहे? डी मॉर्गन्स लॉ. आपण प्रूव्ह करून दाखवलं. अगदी तसंच डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी वापरला. मग मला माहिती आहे आता हे कसं वापरलं. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉम्प्लिमेंट. एन ऑफ ए नथिंग बट एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट. आता मला कॉम्प्लिमेंटची जागा चेंज करायची तर मी असं लिहू शकतो. जागा इंटरचेंज केल्यानंतर. बरोबर आहे ना? मग आता मला सांगा उत्तर कसं लिहितं मी? एन ऑफ एक्स मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एन ऑफ पी युनियन सी युनियन एम. आणि याचं उत्तर मी आता काढलेलं आहे. किती ते 68 आहे. एन ऑफ एक्स मध्ये 350 मायनस 68 किती उत्तर आलं रे? 200 किती? 282 स्टुडंट आपला असे सापडले हु डज नॉट फेल इन. कळलं का? ओके का? ठीक आहे का?